ठीक आहे. Welcome to the students again. Now in previous lectures, we are to completed the exercise, 3 point exercise, 3.1. हा exercise आपण पाठीमागच्या lecture मध्ये complete केलाय. Now we are to study about this trigonometric functions of allied angles. What is meant by these trigonometric functions for allied angles? Now see this definition. If the sum or difference of the measures of two angle is 0 or an integral multiple of 90 degree, then angle is called as the integral allied angles. Is called as the allied angles. Now in this definition, if we see the angles are like this, suppose pi by 2 minus theta, pi by 2 plus theta, then pi minus theta, pi plus theta, then 3 pi by 2 minus theta, 3 pi by 2 plus theta, 2 pi minus theta, or maybe 2 pi plus theta, etc. These are the allied angles. But in these allied angles, we must know about the radian measurement also. This pi by 2 minus theta. यामध्ये कन्फ्युजन बऱ्याच मुलांचं काय होतं की पाय बाय 2 म्हणजे रेडियन मेजरमेंट्स आणि डिग्री मेजरमेंट्स ह्या दोन्ही मध्ये जो फरक आहे ते पटकन लक्षात येत नाही. समजा पाय बाय 2 म्हणजेच काय तर 90 डिग्री मायनस थिटा. ठीक आहे, तर इथं कन्फ्युजन होतं मुलांचं, ते एकदा पहिलं क्लिअर करा एकदम. पाय बाय 2 प्लस थिटा म्हणजे काय तर 90 डिग्री प्लस थिटा. 90 म्हणजे याचा अर्थ डिग्री, हे समजून घ्यायचं प्रत्येक वेळेस. पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे किती 180 डिग्री मायनस किती थिटा. पाय म्हणजे 180 प्लस 3 पाय बाय 2 म्हणजे 270 डिग्री मायनस थिटा. 3 pi by 2 means 270 degree plus theta. 2 pi means 360 degree minus theta. तर हा फरक आधी व्यवस्थित समजून घ्या. पहिलं हे कन्फ्युजन क्लिअर करा. तर हे जे डिग्री मेजरमेंट्स आहेत हे तुम्हाला पटकन लक्षात आले पाहिजेत. तर हे जे अलाइड अँगल्स आहेत, ह्या अलाइड अँगलचा उपयोग करून आपण कोणत्याही मेजरमेंट्स जे आहेत, असे मेजरमेंट की जे 360 डिग्री पेक्षाही मोठे आहेत, तर अशा मेजरमेंटचं किंवा 360 डिग्री पेक्षा लहान आहेत म्हणजे निगेटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह डिग्री मेजरमेंट्स आहेत, तर त्यांचं आन्सर आपल्याला यामध्ये कॅल्क्युलेट करता येतं. म्हणजे अलाइड अँगल्स चा उपयोग करायचा आणि दिलेले जे रिडक्शन मेजरमेंट्स आहेत त्याचं रिडक्शन एक तर 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री यामध्ये करायचं. 30 डिग्री, 45 डिग्री और 60 डिग्री. and a measurement which are 0 degree, 90 degree, 180 degree, 270 degree, it means which is multiple of 90 degree, that easily calculated by table. But some measurements which are reduces into 30 degree, 45 degree and 60 degree. तर आपलं एक्झॅक्टली ते रिडक्शन करायचं आणि त्यानुसार फॉर्म्युलेही यामध्ये आपल्याला अप्लाय करायचे. पण ह्या सर्वांसाठी सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो पार्ट तुम्हाला यामध्ये डेफिनेटली आला पाहिजे. आणि तो पार्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला जो ग्राफ आहे त्या ग्राफ नुसार तुम्हाला हे सगळे अरेंजमेंट जे आहेत त्या अरेंजमेंट करता आले पाहिजेत.
आता ग्राफ कोणता येईल पहा यामध्ये. आपला जो प्रामुख्याने एक्झाम्पल आता सॉल्व्ह करायचे आहेत ते टोटली ग्राफ वरती, ग्राफ नुसार आपलं हे एक्झाम्पल जे आहेत ते आपल्याला यामध्ये सोडवता आले पाहिजे. आणि तो ग्राफ अतिशय महत्वाचा आहे की जो आपण पाठीमागच्या चॅप्टर मध्ये म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक चा जो फर्स्ट पार्ट आहे, ट्रिग्नोमेट्रिक फर्स्ट, त्यामध्ये आपण तो पार्ट तो ग्राफ घेतलाय पहा. बऱ्याच वेळेस मुलं काय करतात की फॉर्म्युले पाठ करण्याचा प्रयत्न करतात, पण ट्रिग्नोमेट्रिक्स मध्ये शक्यतो तुम्ही काय करा की फॉर्म्युल्यापेक्षाही तुम्हाला जास्तीत जास्त जे ग्राफ जे आहेत त्याचं अंडरस्टँडिंग व्यवस्थित करून घ्या, म्हणजे काय होईल तुम्हाला ते समजायला एकदम सोपं जाईल. आता पहा, नाउ सी दिस ग्राफ. ठीक, दिस इज द y axis, बरोबर. This one is the x axis. X axis. It will be the origin. Okay. Now there are the four quadrant. First quadrant, second, third and fourth quadrant. हे तुम्हाला माहिती आहे बा मुलांना. मग याचा उपयोग आपला अलाइड अँगल साठी करायचा. ठीक आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. In first quadrant, all trigonometric ratios are positive. In second quadrant, sine and their reciprocal, that is cosec, are positive. In third quadrant, tan and their reciprocal, that is cot. And in fourth quadrant, cos and sec are positive. ठीक, हा पार्ट तुम्हाला टोटली आला पाहिजे. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सर्व ट्रिग्नोमेट्रिक रेशो पॉझिटिव्ह असतात. सेकंड मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह येतील. थर्ड मध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह येतील. फोर्थ मध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह येतील. आता हे क्वाड्रंट जे आहेत हे कुठून कुठपर्यंत आहेत ते लक्षात घ्या. ठीक आहे, आपण शक्यतो आता 180 च्या मल्टिपल मध्ये जाऊया. ठीक आहे, आता फर्स्ट क्वाड्रंट जो आहे तो क्वाड्रंट कसा आहे, 2 पाय प्लस थिटा, म्हणजे काय 360 डिग्री प्लस थिटा. म्हणजे एक राऊंड कंप्लीट झाला की अँगल कुठे येतील, इथे येतील. किंवा याला आपण काय म्हणतो 90 मायनस थिटा, 90 मायनस थिटा. सेकंड क्वाड्रंट इज पाय मायनस थिटा, पाय मायनस थिटा, बरोबर. देन pi minus theta, or it will be 180 minus theta. Okay. Third quadrant is the pi plus theta, that is 180 plus theta. And fourth quadrant is the 2 pi minus theta, म्हणजे कोणता 360 डिग्री मायनस थिटा. हे एकदम क्लिअर असलं पाहिजे. आणि याचा उपयोग करून तुम्हाला अलाइड अँगल्स चे जे फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला यामध्ये कॅल्क्युलेट करता येऊ शकतात. आणि याचा उपयोग करूनही तुम्ही रिड्युशस जे हायेस्ट मेजरमेंट्स आहेत त्याचा उपयोग तुम्हाला यामध्ये करता येईल. बघा, फॉर एक्झाम्पल आपण यामध्ये ठीक आहे बा, आपण तुम्हाला एक दोन फॉर्म्युले मी घेऊन दाखवतो, त्यानुसार तुम्हाला सांगता येतं का बा. नाउ फर्स्ट, ठीक आहे, पाहता नंबर 1. ठीक आहे, अलाइड अँगल्स. तर 90 डिग्री जे आहेत
त्यापेक्षा आपण 180 चे जे आहे त्याचा आपल्याला जास्त उपयोग करायचा ते घेऊ आपण. आणि 90 डिग्रीचं बी कन्सेप्ट मी तुम्हाला त्यावेळेस सांगतोच. ठीक आहे. आता बघा साईन पाय मायनस थिटा. पाय मायनस थिटा म्हणजे कोणता? सेकंड क्वाड्रंट. ठीक आहे. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये पाय मायनस थिटा, सेकंड क्वाड्रंट मध्ये साईन पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे याचा आन्सर काय येईल? साईन थिटा. ठीक आहे. तर या फॉर्म्युल्यामध्ये काय होईल? जर जेव्हा अँगल हा पाय किंवा 180 मल्टिपल असेल त्यावेळेस साईनचं रूपांतर साईन मध्येच राहील. ठीक आहे. फक्त 180 ऐवजी पुढे जो अँगल असेल तो आपला रिडक्शन केल्यानंतर तो अँगल आपल्याला मिळेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे असं एक्झाम्पल आहे की साईन 180 मायनस 45 डिग्री. मग याचा आन्सर आपल्याला किती मिळेल? साईन 45 डिग्री. ठीक आहे. साईन 45 डिग्री म्हणजे 180चं रिडक्शन झालं आणि आपला आन्सर किती मिळालं? साईन 45 डिग्री. कारण साईन हा सेकंड क्वार्टर मध्ये आला त्यामुळे तो पॉझिटिव्ह आहे. पुढचं एक्झाम्पल, पुढचं फॉर्म्युला पाय साईन सॉरी पुढचं आपण कॉसचा. ठीक आहे. कॉस पाय मायनस थिटा इक्वल टू आन्सर किती मिळेल? कॉस थिटा. पण आता ऍक्च्युअली याला पॉझिटिव्ह साईन द्यायचं का निगेटिव्ह? ठीक आहे. मग पाय मायनस थिटा म्हटल्यानंतर तो कुठं आला? सेकंड क्वार्टर मध्ये. आणि सेकंड मध्ये फक्त साईन पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. सेकंड मध्ये साईन पॉझिटिव्ह आहे त्यामुळं त्या ठिकाणी कॉस आलाय आणि कॉस कसा असतो? निगेटिव्ह. म्हणून याला मायनस साईन द्यायचं. ठीक आहे. आणि सेम आपण असं हेच एक्झाम्पल घेतलं. साईन कॉस 180 डिग्री मायनस 45. तर याचा आन्सर आपल्याला किती मिळेल? कॉस 45 डिग्री. पण या ठिकाणी निगेटिव्ह येईल, हे विसरायचं नाही. याप्रमाणे टॅन काय येईल? साईन अपॉन कॉस. टॅन पाय मायनस थिटा सेकंड मध्ये येईल, तो निगेटिव्ह आहे. तर याप्रमाणे ज्यावेळेस आपल्याला आता एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे त्यावेळेस तुम्ही निश्चित याचा उपयोग करायचा. ठीक आहे. मग याप्रमाणे तुम्हाला पाय प्लस थिटा त्याचे फॉर्म्युले तयार करता येतील. 2 पाय मायनस थिटाचे फॉर्म्युले तयार करता येतील. आणि 2 पाय प्लस थिटा म्हणजे ऑलवेज पॉझिटिव्ह. तो फर्स्ट क्वार्टर मध्ये आल्यामुळं त्याचे सर्व अँगल्स जे आहेत ते निश्चितपणे पॉझिटिव्हच असतात, ऑल. ठीक आहे. आणि ह्या ग्राफचा जर तुम्ही उपयोग केला तर तुम्हाला रिडक्शनचे सर्व फॉर्म्युले येतील आणि हे जे अलाइड अँगल्स आहेत हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करण्याची गरज पडणार नाही. हे लक्षात घ्या. हा टोटली ह्यावरती डिपेंड असेल, ह्या ग्राफ वरती. ठीक आहे. आता यामध्ये अजून एक काय होत आहे की 90 डिग्रीच्या मल्टिपल असेल तर मग साईनचं कॉस मध्ये, कॉसचं साईन मध्ये या पद्धतीने ते जे आन्सर्स आहेत ते आपल्याला त्यामध्ये मिळतात. तर तोही ज्यावेळेस एक्झाम्पल येतील त्यावेळेस तोही कन्सेप्ट मी तुम्हाला क्लिअर करून सांगतो. तर आता आपण यामध्ये एक्झरसाइज जे आहेत त्या एक्झरसाइजला आपल्याला सुरुवात करता येईल. त्यावेळेस तुम्हाला हा जो भाग आहे तो अजून तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. आता पहा, याला थोडस आपण खाली घेऊ. ठीक आहे. पहा मुलांना, ते डबल परत लिहिण्यापेक्षा यामध्ये तुम्हाला मी आता क्लिअर कट हे जे एक्झाम्पल आहे ते तुम्हाला सांगता येईल.
ठीक आहे, पाहता. ठीक आहे, ओके. चलो, इथं ॲरो आपला वरतीच राहिला. ठीक आहे, ओके, डन. आता यामध्ये आपलं एक्झरसाइज 3 किती, एक्झरसाइज 3.2, आणि त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ, अँड नंबर 1 इज साइन 690 डिग्री, साइन ऑफ 690 डिग्री. आता साइन 690 डिग्रीचं आपल्याला काय करायचंय, सोल्युशन त्याचं मिळवायचंय. साइन ऑफ 690 डिग्री, ठीक आहे. आता पहा, साइन ऑफ 690 डिग्री, साइन ऑफ 690 डिग्री, ठीक आहे. Now see this. First question, first example, sin 690 डिग्री. तर हे जे एक्झाम्पल आहेत, हे सॉल्व करताना तुम्ही कायम हे गोष्ट लक्षात ठेवा की दिलेला अँगल जो आहे तो 180 च्या मल्टिपल घ्या शक्यतो. म्हणजे 180, 2 multiplied by 180, 3 multiply 180, 4 multiply 180, 5 multiply 180, आणि सपोज 6 multiply 180 किती मिळेल, 1080 डिग्री. तर हे थोडंसं बेसिक तुम्हाला माहित असलं पाहिजे. आता आपण जाऊ 690 डिग्री कडे. This 690 degree is approximate equal to 720 degree. So that will be written as sine of 720 minus 720 मधून किती सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला 690 मिळतील, तर 30. ठीक आहे, 30 सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला तेवढे मिळतात. मग आता साइन 720 म्हणजे कितीने मल्टिप्लाय केलं, पॉवर इथं 4 ने. 4 मल्टिप्लाय किती, 180, मायनस किती, 30. साइन ऑफ 4 मल्टिप्लाय 180 म्हणजे कोणता क्वाड्रंट आला पहा बरं. इथं पहा, इथं छोटासा ग्राफ काढतो मी. 1 2 3 4, 1 2 3 आणि 4 याच्यापेक्षा लहान आहे. ठीक आहे, 4 म्हणजे फोर्थ क्वाड्रंट, आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन निगेटिव्ह आहे. ठीक आहे, फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन निगेटिव्ह म्हणून याचा आन्सर मायनस साइन इथे किती मिळेल, 30 डिग्री. सो मायनस 30 डिग्री टेबल मध्ये पाहायचं, ती व्हॅल्यू किती, 1/2. याप्रमाणे. दुसरं आपलं याला असंही सॉल्व करता येईल पहा, अल्टरनेटिव्ह मेथड याला वेगवेगळे आहेत, तुम्हाला त्या पद्धतीने मी सॉल्व करून देतो. ठीक आहे, अल्टरनेटिव्ह मेथड. Sin 690 degree, that will be sin 720, it means 2 multiply 36. Okay? Or it will be written like this. 690 degree means 360 plus how much, 690
360 प्लस 360 प्लस किती देईल पॉवर 330 म्हणजे किती 690. So that is 360 plus म्हणजे lie in first quadrant, so it will be reduces into sin 330 degree. Again sin 330 degree means 360 minus 360 minus means fourth quadrant. 360 minus fourth quadrant, so in fourth quadrant sign negative, so that will be minus sin 30 degree, so that answer is minus 1 by 2. okay? तर याप्रमाणे ही आपल्याला ते सोडवता येईल. स्टेप बाय स्टेप तुम्ही त्याचं रिडक्शन जरी केलं तरी काही हरकत नाही. ठीक आहे, पण शक्यतो 180 आणि 360 च्या मल्टिपल मधले अँगल आपल्याला यामध्ये घ्यायला काही हरकत नाही. ठीक आहे, तर नवसे यामध्ये सेकंड पार्ट. सेकंड यामध्ये आपल्याला काय दिलंय तर 600 साइन 495 सेकंड मध्ये 495 डिग्री, सॉरी साइन मध्ये साइन 495 डिग्री, so is equal to sin 495, that is approximately equal to 540 or maybe written as 360 plus 135, बरोबर. 360 plus 100, it will be lie in first quadrant, so it is reduces and that will be converted into 135 equal to, ठीक आहे, 360 प्लस म्हणजे याचं रिडक्शन झालं आणि त्याचं रूपांतर काय झालं 135 मध्ये. सो साइन 135 मीन्स 180 मायनस किती येतील पॉवर 45, किंवा तुम्ही याला असंही लिहू शकता 135 इज इक्वल टू 90 प्लस 45 असंही लिहिता येईल, नो प्रॉब्लेम, त्या पद्धतीने सोडवता येईल. आता साइन 180 मायनस 45 म्हणजे लाईन पुढं लाईन सेकंड क्वार्टर 180 मायनस, मग 180 असेल तर साइनचं रूपांतर साइन मध्येच होईल, मग यामध्ये आपला आन्सर किती मिळेल साइन साइन 45 म्हणजे 135 चं रिडक्शन याप्रमाणे 145 मध्ये झालं आणि टेबल मध्ये त्याची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 1/√2, 1 upon how much √2. So that is the required solution of this term. तर याच्यावरती तुम्हाला थोडी प्रॅक्टिस करावी लागणार आहे मुलांना, आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे इक्वेशन जे आहेत ते तुम्हाला यामध्ये सॉल्व्ह करता येऊ शकतात, अन्यथा हे एक्झाम्पल जे आहेत ते तुम्हाला यामध्ये सोडवता येणार नाहीत. ठीक आहे, आता पहा पुढचं एक्झाम्पल आहे, हे फर्स्ट झालं, सेकंड झालं, आता थर्ड. cos ऑफ 390 डिग्री, ठीक आहे, cos ऑफ 390 डिग्री. ठीक आहे, हे दोन पार्ट केले आपण याचे. यामध्ये आता नंबर 3, एक्झाम्पल नंबर 3, cos ऑफ 315 डिग्री, ठीक आहे, that will be cos of 315 degree is written as
written as 360 degree minus how much? 360 डिग्री पेक्षा लहान आहे. 360 मायनस किती? 45. ठीक आहे. तर हा कुठे येईल आपल्याला? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. ठीक आहे, या ठिकाणी इन फोर्थ क्वाड्रंट कॉस थिटा इज पॉझिटिव्ह. मग याचा आन्सर कॉसचं काय मिळेल? कॉसच 45 आणि कॉस 45 किती आहे? 1 अपॉन रूट 2. 1 अपॉन हाऊ मच? रूट 2. तर ह्या पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल जे आहेत ते यामध्ये सॉल्व्ह करता येतील. तुम्ही कॉस नंबर 4 होमवर्क मध्ये सोडवा, नंबर 5 सोडवा. आपण हे नंबर 6 घेऊया, कोणतं? निगेटिव्ह असणार. ठीक आहे, निगेटिव्ह जे आहे ते एक्झाम्पल आपल्याला यामध्ये घेता येईल. नंबर 6 tan of minus 690 degree equal to minus tan 690 degree. For this we apply this formula, tan of minus theta equal to minus tan theta. Okay? We apply this formula. टॅन जर निगेटिव्ह असेल तर पहिलं हे निगेटिव्ह व्हॅल्यूचं रूपांतर पॉझिटिव्ह मध्ये करून घ्या. मग टॅन निगेटिव्हचा आन्सर काय मिळतं? मायनस मध्ये येईल. ठीक आहे. आता आपल्याकडे जी प्रोसेस आहे रिडक्शनची ती अप्लाय करा. तर 690 डिग्री म्हटल्यानंतर तुम्ही डायरेक्टली याला याप्रमाणे घेऊ शकता, मायनस टॅन 720 मायनस किती? 720 मायनस 30. व्हेरी गुड. तर मायनस 720 तो कुठे येणार आहे? फोर्थ क्वाड्रंट मध्ये येणार आहे. कुठे येईल? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये आल्यामुळं त्याचा आन्सर आपल्याला काय मिळणार आहे? निगेटिव्ह येईल. बरोबर. पर्टिक्युलरली टॅन, त्याला ऑलरेडी निगेटिव्ह साइन आहेच, पण टॅनचं रूपांतर काय होईल? मायनस टॅन आणि 600 डिग्रीचं रिडक्शन झालं, तिथे किती मिळतील आपल्याला? 30 डिग्री. कुठं आहे? फोर्थ क्वाड्रंट. परत एकदा लक्षात घ्या, टॅन 360 मायनस 720 म्हणजे कुठे येणार आहे? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. तो कसा येईल पहा. तर याप्रमाणे इथं एक राऊंड कंप्लीट झाला 360, परत फिरत 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 कुठं? इथं. ठीक आहे. आणि या ठिकाणी टॅन निगेटिव्ह आहे, त्यामुळे याचा आन्सर आपल्याला पुढं मायनस आणि मायनस प्लस tan 30. tan 30 is 1 upon root 3. 1 upon root 3. tan 30 degree is 1 upon root 3. म्हणजे एखादा नंबर जरी निगेटिव्ह असेल तरी तुम्हाला त्याचं आन्सर सोल्युशन जे आहे ते यामध्ये मिळवता येईल. पण ह्या ग्राफचा मात्र अतिशय व्यवस्थित स्टडी करा, कारण ग्राफ शिवाय तुम्हाला हे जे सोल्युशन आहे मी सांगितलेलं हे तुम्हाला मिळवता येणं अवघड जाईल. मग सर्व फॉर्म्युले ते सगळे पाठ करावे लागतील, तर त्याला मात्र तुम्हाला जास्त त्रास होऊ शकतो. ठीक आहे. चला आता पुढे. ठीक आहे. नेक्स्ट सेक 240 डिग्री सिंपल आहे, फार काय मोठं नाहीये. पुढचं घेऊ आपण नंबर 8. सेक ऑफ नंबर 8 सेक मायनस 855 डिग्री. तर निगेटिव्ह आहे. निगेटिव्हचा अगोदर पॉझिटिव्ह मध्ये रूपांतर करायला काय हरकत नाही. सेक आणि कोण? कोसेक. जर कॉस पॉझिटिव्ह आहे तर सेक पण काय? पॉझिटिव्ह आहे. मग याचा आन्सर किती मिळेल? सेक 885 डिग्री. ह्यावेळेस आपण कोणता फॉर्म्युला वापरला आहे? सेक ऑफ मायनस थिटा इक्वल टू प्लस सेक थिटा. ठीक आहे. आता 855 आहे, जवळपास हे कुठं आहे? 900च्या जवळपास आहे.
900. किंवा मग याला आपण असं लिहू पहा, सेक ऑफ किती 720 प्लस, पहा बरं किती येत आहे 720 प्लस 135 बरोबर. आता इथपर्यंत आला तर 720 प्लस 135 म्हणजे हा अँगल कुठं कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल, हा 2 राऊंड कंप्लीट झाले, फर्स्ट कंप्लीट झाला, सेकंड कंप्लीट झाला आणि 720 मध्ये इथपर्यंत आला. ठीक आहे, मग इथपर्यंत आल्यानंतर तो काय झाला, सेक 720 च रिडक्शन झालं, काय मिळालं 135. म्हणजे 855 च 135 मध्ये रूपांतर झालं. आता सेक 135 which is greater than 90 degree or less than 180 degree, so it will be written as 180 minus 45. पॉवर सबट्रॅक्शन येतं का 180 minus 45 आणि 180 minus 45 म्हणजे हा अँगल कुठं आला, इथं सेकंड क्वाड्रंट मध्ये. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये फक्त साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह आहेत, या ठिकाणी सेक निगेटिव्ह आहे, त्यामुळे याचं आन्सर मायनस सेक 45 डिग्री. आणि आता तुम्ही टेबल पाहू शकता आणि टेबल मध्ये सेक 45 ची डिग्री आन्सर किती आहे, √2, नॉट डिग्री, आन्सर. तो सेक मायनस 855 चा आन्सर किती मिळेल, -√2. ठीक आहे, तर मला वाटतं मुलांना ह्या पद्धतीने तुम्हाला सोडवायला काही हरकत नाहीये. जर अँगल 360 पेक्षा फार मोठा असेल तर निश्चितच त्याला या पद्धतीने रिडक्शन करा. ठीक आहे, आणि तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा, म्हणजे हे एक्झाम्पल तुम्हाला सोडवता येतील. ठीक आहे, चला आता पुढे जाऊ आपण सेकंड क्वेश्चन कडे. सेकंड क्वेश्चन याच्यामध्ये जे 2-3 एक्झाम्पल राहिलेत ते तुम्ही होमवर्क मध्ये सोडवा. ठीक आहे, तर आपण जाऊ सेकंड क्वेश्चन जो आहे तो त्याकडं. ठीक आहे, तोपर्यंत थोडस हे मी क्लीन करतो, म्हणजे मग आपल्याला पुढचा पार्ट जो आहे तो घेता येईल. ग्राफचा व्यवस्थित स्टडी करा. ठीक आहे, now second question and first example, cos of. Second question, first example, LHS side cos of pi plus x multiply cos of minus x divided by the sine of pi minus x multiply cos of pi by 2 plus x. Okay, so that is equal to cos pi plus x, cos this angle cos pi plus x, line pi plus x, या ठिकाणी बघा, या ठिकाणी cos निगेटिव्ह आहे, tan आणि cotच पॉझिटिव्ह आहेत, मग याचं रूपांतर काय झालं, cos pi plus x चं रूपांतर मायनस cos x. ठीक आहे, मायनस cos x रिडक्शन झालं, मल्टिप्लाय याचं रूपांतर काय झालं पॉझिटिव्ह मध्ये cos x डिवाइड बाय साइन पाय मायनस एक्स म्हणजे पाय मायनस थिटा, या ठिकाणी साइन सेकंड क्वार्टर मध्ये साइन कसा आहे पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे या ठिकाणी काय मिळेल साइन पाय मायनस एक्स रूपांतर साइन एक्स मध्ये. तर कॉस पाय बाय 2 प्लस एक्स आहे, तर कॉस पाय बाय 2 म्हटल्यानंतर पाय बाय 2 कॉस असेल तर कॉसचं रूपांतर होणार आहे साइन मध्ये.
ठीक आहे, साइन एक्स. पण हे निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह हे कसं आयडेंटिफाय करायचं, तर π/2 प्लस एक्स म्हणजे 90 डिग्री पेक्षा मोठा, आणि ज्यावेळेस कॉस या ठिकाणी येईल, कॉस π/2, त्यावेळेस त्याचं साइन मध्ये रूपांतर होताना तो निगेटिव्ह होईल, म्हणजे या ठिकाणी मायनस साइन. सो इज इक्वल टू cos x multiply cos x, that is cos square x, plus sign and minus sign multiplication minus sin square x. निगेटिव्ह आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह झाले, आणि cos square upon sin square, that is equal to cot square x. So equal to RHS, and hence the required proof. Hence the required proof. तर याप्रमाणे तुम्हाला हे जे सोल्युशन्स आहेत ते यामध्ये एकदम इझिली तुम्हाला यामध्ये मिळतील. नाउ नेक्स्ट नंबर सेकंड घेऊ आपण. ठीक आहे, सेकंड मध्ये राईट द LHS साइड. सेकंड क्वेश्चन, सेकंड नंबरचं एक्झाम्पल. LHS साइड, that will be cos of 3π/2 plus x multiply cos of 2π plus x into the square bracket cot of 3π/2 minus x plus cot of 2π plus x आणि स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लिटेड. ठीक आहे, आणि याचा आन्सर आपल्याला किती दाखवायचं, 1. ठीक आहे, आता आपण जाऊ पहिलं कोणत्या फॉर्म्युल्याकडं, कॉस कडं. कॉस 3π/2 प्लस एक्स. तर 3π/2 म्हणजे 270 डिग्री प्लस किती, एक्स. आणि याचा डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याला त्यामध्ये टाकता येईल. कॉस 3π/2 म्हणजे सर्वप्रथम ह्या कॉसचं रूपांतर काय होणार आहे, साइन मध्ये होईल. ठीक आहे, 3π/2 म्हणजे कोणता क्वाड्रंट आला, फोर्थ क्वाड्रंट. ठीक आहे, फोर्थ मध्ये कॉस पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे पॉझिटिव्हचा आन्सर या ठिकाणी पॉझिटिव्ह येईल, साइन एक्स मल्टिप्लाय कॉस 2π प्लस एक्स म्हणजे कोणता, फर्स्ट क्वाड्रंट. ठीक आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कॉसचं रूपांतर कॉस मध्येच का राहील, तर 180 च्या मल्टिपल आहे, इनटू ब्रॅकेट cot 3π/2 minus x. आता cot 3π/2 minus x हा कुठं आला, हा 3π/2 minus x फोर्थ क्वाड्रंट मध्ये का सेकंड, ओके सेकंड क्वाड्रंट मध्ये, आणि सेकंड मध्ये टॅन पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे त्याचा आन्सर टॅन एक्स. आणि कॉट फर्स्ट क्वाड्रंट मध्ये त्याचं किती आलं, कॉटचं कॉटच राहील, कॉटचं टॅन मध्ये होणार नाही. हे लक्षात घ्या, ज्यावेळेस अँगल π/2 किंवा 3π/2 याच्या मल्टिपल असेल, त्यावेळेस कॉसचं रूपांतर साइन मध्ये होतं किंवा साइनचं कॉस मध्ये होईल. त्याप्रमाणे कॉटचं टॅन मध्ये किंवा टॅनचं कॉट मध्ये. झालं इथपर्यंत, साइन एक्स इंटू कॉट एक्स कॉस एक्स, बरोबर. चला पुढे, आता पुढच्या स्टेप कडे, साइन एक्स. tan x is the sin x upon cos x, and cot x is the cos x upon sin x. Yeah. Cot x upon sin x. Taking the cross multiplication, sin x multiplied by cos x. Yeah. Cross multiplication sin square x
प्लस कॉस स्क्वेअर एक्स अपॉन कॉस एक्स मल्टिप्लाइड बाय साइन एक्स. हे दोन्हीही कॅन्सल झाले. काय मिळालं आपला साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स. याचं आयडेंटिटी मध्ये आन्सर किती आहे 1. सो दॅट इज इक्वल टू RHS. ठीक आहे. तर मुलांनो आपण इथपर्यंत हा पार्ट घेतलाय आजच्या लेक्चर मध्ये. पुढच्या लेक्चर मध्ये आपण हे जे राहिलेले एक्झाम्पल आहेत हे पूर्ण घेऊ आणि त्यानंतर मग आपला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ मल्टिपल अँगल्स हा अत्यंत महत्वाचा भाग आहे, तो आपल्या यानंतर पुढे घेता येईल. तर लेक्चर व्हिडिओ लेक्चर पाहताना फॉर्म्युला बुक टेबल ह्या सर्व बाबी बरोबर ठेवत जा आणि हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रांनाही सेंड करा, त्यांनाही याचा फायदा होईल. ठीक आहे. तर पुन्हा भेटू आपण पुढच्या लेक्चर मध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, टेक केअर.